झी 24 तास एक पाऊल पुढे। सरकारी यंत्रणांच्या ढिसाळ कारभाराचा फटका नागरिकांना अनेक वेळा बसलाय। मात्र एका कार्यालयाच्या नाकर्तेपणावर ठपका ठेवत दुसऱ्या कार्यालयानं नागरिकांनाच वेठीस धरण्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आलाय। टिकाऊ फावडा हातात घेऊन रस्ता दुरुस्तीचे काम करणारे हे रोजगार हमी योजनेचे कामगार नसून नाशिक पासून साधारणतः 20 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या महिरवणी शिवणगाव गणेशगावचे ग्रामस्थ आहेत। पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत जवळपास 1.5 वर्षापूर्वी हा 15 किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आला। मात्र सध्या हा रस्ता पूर्णतः उखडला असून त्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होते आणि त्यातच आता एसटीनेही रस्ता खराब असल्याचं कारण देत 22 सप्टेंबर पासून बस सेवा बंद करण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे बस सेवा बंद होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी श्रमदानातून रस्त्याचं काम हाती घेतलंय। आमच्याकडे हा रस्ता झालेला आहे तर हा 1.5 वर्षात खराब झाला, 6 महिन्यापूर्वीच खराब झाला आणि इकडं आता जवळजवळ 200-300 मुलं शाळेत जातात। आमचा शेतीमाल जवळजवळ 10-5 गाड्या रोज म्हणजे भाजीपाल्याच्या मुंबईला जातात। तर इतकी म्हणजे अवस्था खराब आहे, खूप खराब आहे। तर शासनाने इकडे लक्ष द्यावं, नाही तर मग आम्ही आंदोलन करणार आहे। 1.5 वर्षापूर्वी पूर्ण झालेला आहे हा पंतप्रधान योजनेत झालेला रस्ता आहे आणि याला 5 वर्ष मेंटेनन्स असतो कॉन्ट्रॅक्टरकडे। तर जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल तर शासनाने त्याची जे कोणी ऑथराइज पर्सन असतील त्यांनी त्याची चौकशी करून याच्यातनं करण्यात यावं असं आमची इच्छा आहे। एकीकडे गाव तिथं एसटी अशी घोषणा करायची आणि दुसरीकडे आहे ती बससेवा खंडित करण्याचा निर्णय घ्यायचा अशी दुटप्पी भूमिका एसटी महामंडळ घेत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत। मात्र खराब रस्त्यांमुळे वाहनांचं नुकसान होत असून वाहक आणि चालक कर्तव्य बजावण्यास नकार देत असल्याचं एसटी महामंडळाकडून सांगितलं जातंय। मात्र महामंडळाचा कुठलाही अधिकारी कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीये। एकीकडे गाव तिथे एसटी अशी घोषणा करायची आणि दुसरीकडे बस सेवा खंडित करायची अशी दुटप्पी भूमिका महामंडळ बजावत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत। तर गाड्यांचं नुकसान होत असल्यानं वाहन चालक कामास नकार देत असल्याचं महामंडळाचं म्हणणं आहे। मात्र कॅमेऱ्यासमोर बोलण्यास कुठल्याही अधिकाऱ्यानं नकार दिलाय। गाव करील ते राव काय करील या उक्तीप्रमाणे ग्रामस्थ आपली मोहीम तडीच नेतीलही। मात्र त्यांच्या मनात सरकारी यंत्रणेविषयी नाराजी कायम असणार आहे। झी 24 ताससाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।